हिथं कोणाच्या केसाला धक्का लावला तर त्याला परत कंगवा घालून देणार नाही केस, आणि कोणाचं कोण वाकडं केलं तर ते आयुष्यभर वाकडा चालणार, ही जाहीर सांगतो. इथल्या जर कुठल्या कार्यकर्त्याला धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला सरळ तो चालणार नाही, तो आयुष्यभर वाकडा चालणार. आणि त्याचा योग्य बंदोबस्त करायला आम्हीच नाही, इथलीच मंडळी आता सक्षम झाली. आमची सगळ्यांची चर्चाही झाली. जर कुठल्या केसाला कोणाचा धक्का लावायचा प्रयत्न यांनी करूच बघायचा, यांनी दहशत करूच बघायची. ह्यांची दहशत नाही, यांना इथनं पेट्या बंद करायला लावल्या, ह्यांची बंगल्याला कुलूप लावायला नाही गेलो तर नाव बदलून टाकू. एकदा ह्यांची दहशत काय असते ती बी काढायची. आणि आम्ही इथं जमलेलं काय लुंगसुंग वाटलो का? तिकडं पलीकडे जाऊन बारामतीकर कधी नाव घ्यायची ताकद घेतली, त्यांना माहिती कधी गोष्टीला कधी काय करतात सांगता येणार नाही. आणि ही ह्यांच्या नादाला ही आमच्या नादाला लागू बी नाही. आम्ही आमचं मोकळं आहे, सगळा चित्रपट ओपन आहे. आणि आम्हाला लोकांसाठी काय ए टू झेड काही करावं लागलं तरी आमची त्या ठिकाणी तयारी असणार आहे. आम्ही पुढे मोहरके पाठवून मागं थांबणाऱ्यापैकी आमची अवलाद नाही. भाया कायमच माझ्या दोन दुमडलेल्या असतात. जर कधी त्यांनी प्रयत्न करून बघावा आणि मग त्यांना कळलं की मग काय चीज चुकून नादाला लागला, तर चुकून उभं राहिलेत का नाही 4 तारखेला त्यांना कळणार आहे. तर त्याच्यानंतर माझ्या एकाही सहकार्याला जर त्रास झाला, आम्ही कोणाला त्रास द्यायला जायच्या भानगडीत पडणार नाही. पण माझ्या एकाच सहकार्याला त्रास झाला तर तो सहन केला जाणार नाही. आणि आम्ही मुळावर टाकू. आम्ही फांद्या छाटत बसणाऱ्यापैकी नाही. पद्धतीने तुम्ही या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना वागवायचा प्रयत्न केला, राम सातपुतेंना पण त्याने वागवायचा प्रयत्न केला. राम पण नमला नाही, राम पण बहादूर कार्यकर्ता निघाला. या ठिकाणी कसं त्यांना योग्य पद्धतीने तालुक्यामधल्या ज्या वंचित या 54 गावाला पैसे पोहोचवण्याचा ते प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न केला. राम सातपुतेला दाबून या ठिकाणी बंगल्यावर बसायचं, कार्यालय काढायचं नाही. आणि आज एक खुळं आपलं या तालुक्यात एक खुळं त्या ठिकाणी ही खुर्ची बसले, तिकडे कुठं सभापती मोडलीची खुर्ची आणि खाली बसले. धनगर समाजाने यांना नेतृत्व दिलं की यांच्या चपले कशी जाऊन बसतो. लायकी कार्यालयाने अशी आमदारकी मिळवण्याची काय अर्थ, त्या आमदारकी मिळवण्याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या आपण म्हणतो ना की स्वतःचं आत्मचिंतन करावं. आपण ह्याच्या चपलीपाशी बघून जर तुम्ही आमदार व्हायला निघालाय, तुम्ही जर निघाला असाल तर जनता निघाली नाही ना, जनता तुम्हाला निवडून देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.